नमस्कार, मी दिव्या पाटील. दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्याचा पेटता विषय अर्थातच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण आणि या नामकरणाबाबतचे वाद जे आहेत ते आता पेटत चाललेले आहेत. या विमानतळाला नाव कुणाचं द्यायचं, तर इथले जे काही स्थानिक भूमिपुत्र आहेत सागरी किनारपट्टीमधील ते म्हणतायत की दिबा पाटलांचं नाव जे आहे या विमानतळाला देण्यात यावं आणि याच संदर्भात आपल्या दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूजने हे विशेष चर्चासत्र जे आहे योजलेलं आहे. आणि आज आपल्या सोबत महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष समितीचे प्रवक्ते रोशन पाटील जे आहेत. चला तर आता आपण त्यांच्याशी याबाबतचं मत जाणून घेऊया. तर नमस्कार सर, आपल्या दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज तर्फे मी आपलं स्वागत करते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव लागावं यासाठी येथील भूमिपुत्र जे आहे ते रस्त्यावर देखील उतरायला तयार झालेले आहेत. त्याबद्दल काय सांगाल? मुळात नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नावाचा सध्याला समाजामध्ये जे जनमत निर्माण झालेलं आहे, तर लोकनेते दिबा पाटील साहेबच का, अन्य व्यक्तींची नावं असताना लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव पुढे का येतोय? तर लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या योगदान असं आहे की लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाची चर्चा याकरिता होत आहे, जसं आज छत्रपती शिवाजी महाराज जाऊन आपल्यातून जवळजवळ 382 ते 83 वर्ष झाली, तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अभिमानानं घेतलं जातं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य जसं सर्वसामान्य जनतेला ज्ञात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयत सुखी व्हावी, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला योग्य तो न्याय मिळावा, याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील पहिलं जर आंदोलन कोणतं छेडलं असेल तर ते जमीन वाचवण्याचं. जिथे आपली स्वतःची हक्काची जमीन असेल तिथं आपले स्वतःचे निर्णय, तिथं आपलं स्वतःचं शासन, तिथं आपलं स्वतःचं स्वराज्य असेल, अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्याची सुरुवात झाली होती. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पुण्यामधून सुरुवात केली त्या पुण्याच्या संदर्भामध्ये असं विचार पेरला जातो की नांगरसुद्धा फिरू दिला जात नव्हतं पुण्यामध्ये पेशव्या कालांमध्ये किंवा मोगल संतानामध्ये, की नांगरसुद्धा फिरू दिलं जात होतं, निर्वंश होतो अशा पद्धतीची भावना लोकांची तयार झाली होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांनी रयतेला जाणीव करून दिली की जर निर्वंश झाला असेल तर तो माझा होईल, परंतु या जमिनीवरती सोन्याचा नांगर फिरेल, शेतकऱ्यांचे सोन्याचे दिवस येतील. याचा दुसरा अर्थ होतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा मौलिक जो विचार होता हा शेती संदर्भात होता. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना पूर्ण जग ओळखतं, एक आदर्श राजा म्हणून ओळखतं. तर त्याच पद्धतीने आज कार्य करणारे वर्तमान काळामध्ये 19व्या शतकातील महापुरुष जर कोणी असतील तर ते युगप्रवर्तक लोकनेते दिबा पाटील साहेब होते. ज्यांनी जो लढा उभा केला हा लढा जमिनींचाच होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 24 सप्टेंबर 1674ला पहिला राज्याभिषेकाच्या नंतर दुसरा राज्याभिषेक वेळी जमिनी कसण्यासाठी आहेत, जमिनी विकण्यासाठी नाही आहेत, एक जमिनीचं महत्त्व पटवून दिलं आणि रयतेला जमिनी दान छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्या. दान दिलेल्या जमिनी पुन्हा एकदा काढून घेण्याचं काम जेव्हा पेशव्यांच्या माध्यमातून किंबहुना सावकारांच्या माध्यमातून, खोतांच्या माध्यमातून, जमीनदारांच्या माध्यमातून सुरू झालं, तेव्हा लढा सुरू केला तो 1 जानेवारी 1848ला राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांनी. तो राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांना स्वतः दिबा पाटील साहेब स्वतः आपले गुरु मानतात. कारण जमिनींचा लढा देखील शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकामधून ज्योतिबा फुल्यांनी सुरू केला होता आणि म्हणून शेतकऱ्यांचा आसूड हे दिबा पाटील साहेबांनी वाचलं होतं. जमिनीचा लढा कसा चालवायचा, प्रदीर्घ काळ कसा चालवायचा याचा आदर्श ज्योतिराव फुल्यांकडून घेतला. आणि म्हणून पहिले गुरु जर ज्योतिराव फुल्यांचे कुणी असतील तर ते राष्ट्रपिता ज्योतिराव फुले होते. दुसरा लढा असा की छत्रपती शाहू महाराजांना ज्योतिराव फुले गुरु का म्हणतात, कारण छत्रपती शाहू महाराजांनी देखील करवीर नगरीमधली जनता सुखी आणि समाधानी व्हावी यासाठी राधानगरीसारखं धरण बांधलं, म्हणजे शेतकऱ्यांचा विचार केला. आणि म्हणून छत्रपती शाहू महाराज देखील दुसरे हे ज्योतिराव फुल्यांचे गुरु होते. आणि तिसरे गुरु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का होते, कारण पहिल्यांदा 1932 साली बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली चिपळूण येथे शेतकऱ्यांची हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांची परिषद घेतली होती. आणि त्या चिपळूण येथील परिषदेमध्ये लोकनेते आप्पासाहेब नारायण नागू पाटील, अनंत चित्रे, CK बोले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारोंची सभा 1932 साली चिपळूणला भरवण्यात आली होती. आणि त्या सभेमध्ये नारा देण्यात आला होता, कसल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर. मग दिबा पाटील साहेबांचे जे तिसरे गुरु होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का होते, कारण
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि नारायण नागू पाटलांनी जो आंदोलनांचा हुंकार दिला होता, आंदोलन पुकारलं होतं, हे सुद्धा जमिनींच्या संदर्भातच होतं. म्हणजे आपला पूर्व इतिहास जर आपण पाहिला तर दिबा पाटील साहेबांचे जे गुरु होते, हे गुरु शेती संदर्भात आंदोलन सुरू करत होते, शेतीचा आदर्श घडवून देत होते. शेती टिकली तर जग टिकेल, जगाचा पोशिंदा शेतकरी हा विचार घेऊन जाणारे दिबा पाटील साहेबांचे गुरु होते. आणि म्हणून हाच आदर्श घेऊन जासई येथल्या छोट्याशा गावी 13 जानेवारी 1926ला लोकनेते दिबा पाटील साहेबांचा जन्म झाला. दिनकर बालू पाटील त्यांचं नाव होतं आणि त्यांच्या विचारांवरती, या विचारांचा जो खऱ्याखुऱ्या सत्यवादी विचारांचा पगडा होता. दिबा पाटील साहेब हे कमकुवत विचारांचे नव्हते, लहानपणीच ते चिकित्सक झाले होते, सत्य असत्य जाणवत होते, राईट रॉंगचं निकष लावत होते, डिसिजन घेत होते, जजमेंट बनवत होते. असं व्यक्तिमत्व दिबा पाटील साहेब होते. सांगण्याचा यातून मुद्दा काय आहे, दिबा पाटील साहेबांचं विमानतळाला नाव द्या ते उगीच नाही, तर त्यांचा आदर्श सुद्धा त्या पातळीचे होते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं विश्वविद्यालय आहेत देशभरामध्ये. अलाहाबाद युनिव्हर्सिटी असेल, कोलकाता युनिव्हर्सिटी असेल, पश्चिम बंगालची युनिव्हर्सिटी असेल, केरळाची युनिव्हर्सिटी असेल, किंबहुना महाराष्ट्रातलं औरंगाबादचं विद्यापीठ असेल, अशा मोठमोठ्या विद्यापीठांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे. असे गुरु लोकनेते दिबा पाटील साहेबांचे होते. आणि म्हणून लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव का, तर एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा सांगेल की लोकनेते दिबा पाटील साहेबांचा जन्म झाला आणि लोकनेते दिबा पाटील साहेब हे पंढरपूरला गेले होते. पंढरपूर आल्यानंतर हा किस्सा फार महत्त्वाचा आहे, कारण लोकनेते दिबा पाटील साहेब फार वैचारिक होते. याचं उत्तम उदाहरण, जेव्हा दिबा पाटील साहेब घरी आले, जासई येथे आले, जासई येथे आल्यानंतर त्यांच्या दारामध्ये एक मांजर मेलेलं पाहून आईला वाटलं अपशगुन झाला. तर दिबा पाटील साहेबांनी विचारला, मांजर मरून जर अपशगुन होत असेल तर माणसाच्या जीवाला धोका काय, कारण मांजराचं जीवन वेगळं आहे आणि माणसाचं जीवन वेगळं आहे. अशा पद्धतीची चिकित्सा करणारे लोकनेते दिबा पाटील साहेब होते. म्हणजे पशुचं जीवन आणि माणसाचं जीवन वेगळं आहे, ही चिकित्सा दिबा पाटील साहेबांनी केली होती. दुसरं उत्तम उदाहरण, जेव्हा दिबा पाटील साहेब लॉसाठी फर्ग्युसन कॉलेज पुण्या येथे गेले, पुण्याला गेल्यानंतर लोकनेते दिबा पाटील साहेबांनी 1952ला जेव्हा लॉ पूर्ण केलं, LLB दिबा पाटील साहेब केलं आणि LLB नंतर दिबा पाटील साहेबांनी 1957ला पहिलं इलेक्शन त्यांनी कुलाबा बोर्डाचं लढलं आणि ते विजयीसुद्धा झाले. आणि दिबा पाटील साहेबांनी कुठल्या मुद्द्यावरती इलेक्शन लढलं, त्याचं कारण होतं की चरी येथील सत्याग्रहातून जी थिणगी पेटली होती, 1921ला वाशीवाडा इथे पहिली सभा झाली होती नारायण नागू पाटलांची आणि हिरू महादू म्हात्रेंची. त्या सभेचा सुद्धा नारा होता, कसेल त्याची जमीन राहील त्याचा घर. आम्ही कसणारे होतो, मागता मात्र सावकार घेऊन जायचा. ही हुकुमशाही दडपशाही मोडीत काढण्याचं काम, सावकारांच्या विरुद्ध कुणी आवाज उठवू शकत नाही, बोलेल त्याच्यावरती चापकाचे फटले दिले जायचे. स्त्रियांवरती अन्याय व्हायचे, पुरुषांवरती अन्याय व्हायचे. हा स्त्री आणि पुरुषांचा भेदभाव सावकारांनी केला होता. किंबहुना सावकारांची जुलमी व्यवस्था अशी होती की मी माईकवरती सांगू शकत नाही, एवढे सावकार भेद तर आमच्या समाजासोबत अवस्था करत होते. असं संजय घरत यांच्या पुस्तकामध्ये, राजेश पवार यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा खोती विरोधी बंड या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. काही लोकांनी याच्यावरती PhD सुद्धा केलेली आहे. सावकारांच्या विरुद्ध बंड नारायण नागू पाटलांनी केला आणि हा आदर्श लोकनेते दिबा पाटील साहेबांवरती संस्कार रूपात मिळत होता. 1926 जरी त्यांचा जन्म असला तरी वयाच्या 10 ते 12 वर्षी ते दिबा पाटील साहेब संघर्षामध्ये उतरण्याच्या प्रयत्नात होते, कारण नारायण नागू पाटलांची संगत लाभली होती. त्यांचे वडील स्वतः एक गुरुजी होते. त्यांचे दिनकर बालू पाटील होते. याचा अर्थ वारसा वैचारिक होता आणि म्हणून शैक्षणिक पात्रता सुद्धा दिबा पाटलांची फार मोठी होती, प्रगल्भ होते दिबा पाटील साहेब. लॉ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इलेक्शन लढलं, कुलाबा बोर्डावरती ते प्रचंड मताने निवडून आले. आणि शेतकरी कामगार पक्षच का दिबा पाटील साहेबांनी घेतला होता त्या काळामध्ये, त्याचं कारण शेतकऱ्यांचा आवाज उठवणारी शेतकरी कष्टकरी संघटना होती, जिचं 1949ला शेतकरी कामगार पक्षामध्ये रूपांतर झालं. आणि मग शेतकरी कामगार पक्षाचे पहिले उमेदवार हे राऊत म्हणून होते, जे पहिले मुंबई विधान परिषद होते निवडून गेले होते. कोळी समाजाचा आमदार आगरी समाज आणि कोळी समाजाने निवडून दिला होता, भूमिपुत्रांनी निवडून दिला होता, ज्याच्यामध्ये 18 प्रगड जातीचे 12 बलुतेदार होते. ही दिबांची पार्श्वभूमी सांगण्याचं कारण एवढंच आहे की दिबांचं नाव उगच द्या असं आम्ही म्हणत नाही आहे, कारण दिबांचं कार्यकर्तृत्व मोठं आहे, कारण त्यांचा खोतीविरोधी लढ्यामध्ये सहभाग होता. दिबा 1957ला जेव्हा आमदार झाले तर पहिला आमदार झाल्यानंतर पहिला कसेल त्याची जमीन राहील त्याचा घर, लँड ॲक्विजिशन ॲक्ट 1957 म्हणजे 1957चा पहिला कायदा, मुंबई कुल वहिवाट कायदा जो निर्माण झाला, या कायद्याचं ड्राफ्टिंग करण्याचं काम दिबा पाटील साहेबांनी केलं. म्हणजे कायदा बनवण्यापासून ते ड्राफ्टिंग करण्यापर्यंत मुंबई विधान परिषदेतून पास करेपर्यंत
कारण जोपर्यंत विधान परिषदेमध्ये चर्चा होत नाही तोपर्यंत कायदा होणार नाही. कायद्यावरती चर्चा घडून आणली ती दिबा पाटील साहेबांनी, आणि कायदा रूपांतरित झाल्यानंतर आपण जमिनीचे मालक झालो. हे दिबा पाटील साहेबांचं योगदान आहे, म्हणून नाव दिबा पाटील साहेबांचं असलं पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, दिबा पाटील साहेबांचं नाव का? 1970ला जेव्हा सिडको आली तर सिडकोने असा प्रस्ताव ठेवला की जवळपास 58,000 हेक्टर जमीन 95 गावांची आम्हाला हवी. 95 गावं जेव्हा घेण्याचा मुद्दा आला तर दिबा पाटील साहेबांना कळलं मग या गावांना विस्थापन कुठं करणार. तर विस्थापन करणार होते ते नागपूर, गडचिरोली, गोंदिया, नाशिक, धुळे, मनमाड अशा अनोळखी ठिकाणी इथल्या आगरी कोळी समाजाचं जेव्हा विस्थापन होणार होतं, हे विस्थापन थांबलं. आज इथला आगरी कोळी 95 गावाचा टिकला. त्याचं कारण आहे दिबा पाटील साहेबांचा संघर्ष. आज इथं जो नवी मुंबईमध्ये राहत आहे, वसाहत करत आहे, आपली उपजीविका भागवत आहे, एक अस्तित्व टिकून आहे. या अस्तित्वाचे जनक लोकनेते दिबा पाटील साहेब आहेत, कारण त्यांनी विस्थापन होण्यापासून थांबलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असते? अस्तित्व केव्हा नष्ट होतं? जेव्हा जमिनीपासून आमची नाल तुटते तेव्हा तिथलं विस्थापन होतं, तेव्हा आपलं अस्तित्व शेतकऱ्यांचं संपतं. म्हणून दिबा पाटलांचं नाव हे विमानतळाला असलं पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, 1970ला जेव्हा सिडको आली, 18 मार्च 1970ला 20 मार्च 1970ला सिडको जेव्हा आली तेव्हा सिडकोने जेव्हा पहिला ठराव ठेवला विधान परिषदेमध्ये की इथली जमीन सिडकोच्या माध्यमातून हस्तांतरित केली जाणार, मग शेतकऱ्यांना पर्याय कोणते कोणते असतील. तर एकरी तुम्ही ऐकून हैराण व्हाल, एकरी 2,000-3,000 भावानं ही जमिनीचा भाव ठरवला होता. म्हणजे जी जमीन 2,000-3,000 भावानं घेतली जाणार होती तर दिबा पाटील साहेबांनी ठणकावून सांगितलं होतं योग्य तो मोबदला नाही आहे. पहिली गोष्ट, विस्थापन आमचं कुठं करणार आहेत हे माहिती नाही आहे. जे सिडको येणार आहे ते सिडकोमध्ये नोकरी कुठे मिळणार आहे याचं काही नियोजन नाही आहे. अशा अनेक प्रकारच्या समस्यांवरती दिबा पाटील साहेबांनी हुंकार पेटवला आणि 1970च्या सिडकोला जाब विचारला होता की जमीन हवी आहे की आमचं जीव हवं आहे हे तुम्ही सांगा. कारण दिबांना कळलं होतं दूरदृष्टिकोन असल्यामुळे की 95 गावं जिथं जाणार आहे तिथं आमचं अस्तित्व संपणार आहे, जिथं अस्तित्व संपणार आहे, जिथं आम्हाला बोलण्याचाही अधिकार नसणार आहे. अशा पद्धतीची जर येणाऱ्या काळामध्ये आमची अवस्था आणि दुरावस्था होणार असेल तर ही थांबली पाहिजे. आणि म्हणून दिबा पाटील साहेबांनी सिडको विरुद्ध बरोबर लढा उभारण्याचं ठरवलं. आणि 1970 पासून ते 1984 पर्यंत अनेक आंदोलनं दिबा पाटील साहेबांनी लढली, जी पुढच्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तरही देईल मी जर आलं तर. म्हणजे हा सुद्धा लढा उभा केला. तिसरा महत्त्वाचा, 1992ला 16 नोव्हेंबर 1992ला जजमेंट आलं सुप्रीम कोर्टाचं की मंडल कमिशनच्या माध्यमातून 52% ओबीसीना 27% रिझर्वेशन दिलं जाईल आणि महाराष्ट्रामध्ये फक्त 19% तेही नॉन क्रिमिलियर लावून ज्याचं उत्पन्न 6 लाखाच्या वरती असेल त्याला आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही. बल्कि क्रायटेरिया म्हणजे डोज वर सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड, जे सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत अशा लोकांसाठी रिझर्वेशन संधीची एक संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी 16(4), 15(4) कलमामध्ये आणलेली आहे, 340 कलमामध्ये आणलेली आहे. परंतु जाणीवपूर्वक या कलमांचा आधार न घेता सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा ओबीसींच्या विरुद्ध आहे. आणि म्हणून दिबा पाटील साहेबांनी ओबीसी कमिटीवरती अध्यक्षपद महाराष्ट्राचं भूषवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हुंकार पेटवलं आणि ओबीसींचं जनजागरण केलं आणि सरकारला ठणकावून सांगितलं की ज्यांची जेवढी संख्या असेल त्यांना तेवढं प्रतिनिधित्व शैक्षणिकमध्ये असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल तेवढं मिळालं पाहिजे. म्हणजे ओबीसींचा पहिला आवाज जर कुणी उठवला असेल तर तो लोकनेते दिबा पाटील साहेबांनी उठवला. हा झाला 1992चा मुद्दा. 2001 साली जेव्हा सेन्सस होणार होतं, या सेन्ससमध्ये ओबीसींचा स्वतंत्र रकाना असावं म्हणून दिबा पाटील साहेब भारतीय जनता पार्टीच्या सर्वोच्च नेते आडवाणींना भेटायला गेले. आडवाणींसोबत आमच्या नागोठण्याच्या शहासने म्हणून एक भारती सिंगासने त्या स्वतः मॅडम होत्या सरपंच म्हणून नागोठण्याच्या, त्या दिबा पाटील साहेबांसोबत भेटायला गेल्या आणि त्यांनी जेव्हा प्रस्ताव ठेवला की ओबीसींची जातीनिहाय जनगणना होणार नसेल तर आम्ही माहिती देणार नाही, म्हणजे ओबीसींविषयी जातीनिहाय जनगणनेविषयी घेऊन गेलेला प्रस्ताव आडवाणींनी काही मान्य केलं नाही. आडवाणींनी सांगितलं हा भारतीय जनता पार्टीच्या मॅनिफेस्टोमधला मुद्दा नाही आहे, त्यामुळे याच्यावरती काही विचार होणार नाही. दिबा पाटील साहेबांनी भारतीय जनता पार्टीकडे सुद्धा मागणी केली होती, म्हणजे तेव्हा सुद्धा ओबीसींची फसवणूक भारतीय जनता पार्टीने केली होती. 2018ला सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिबा पाटील साहेबांच्या स्वप्नातील भारत मोडीत काढला आणि राजकीय आरक्षणाच्या संदर्भामध्ये फक्त एक मेमोरेंडम तयार केलं, म्हणजे फक्त जनादेश काढला सुप्रीम हायकोर्टा या नागपूरच्या खंडपीठामध्ये आणि सांगितलं तात्काळ ती तलवार आमच्यावरती टांगून ठेवली. आणि आजची परिस्थिती अशी आहे, जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी तेव्हा निर्णय घेतला असता 2018ला तर आजचं राजकीय आरक्षण गेलं नसतं. आज महाविकास आघाडीने फक्त पुन्हा एकदा एक ठराव काढून ओबीसींचं आरक्षण जाऊ देणार नाही.
पुन्हा एकदा तो ठराव त्यांचा जो काढलेला ठराव हा कोर्टामध्ये रद्द झाला आणि ओबीसींचा आरक्षणाशिवाय पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या संपूर्ण महाराष्ट्रावर आज इलेक्शन सुरू आहेत, काही रिझल्ट आला, हा ओबीसींवरती अन्याय आहे हे माहिती असताना सुद्धा दिबांच्या स्वप्नातील भारत मोडीत काढलेला आहे. आणि म्हणून दिबा पाटील साहेबांचं नाव का दिलं पाहिजे, कारण दिबा पाटील साहेबांनी अशा प्रकारचे लढे उभे केलेले आहेत आणि म्हणून आमचं स्वप्न आम्ही दिबा पाटील साहेबांचं नावच विमानतळाला मिळवून देऊ, तोपर्यंत आम्ही लढत राहू. ज्याप्रमाणे आता तुम्ही हा प्रगल्भ जो काही इतिहास आहे तो आता मांडलेला आहे, तर मला आपल्याला असं विचारायचं आहे की ज्यावेळी या विमानतळाची जी काही बांधणी करायची, उभारणी करायची, त्यावेळी 10 गावं जी आहेत, विमानतळ बाधित जी काही 10 गावं आहेत, त्यांना सांगितलं होतं, योग्य ते पॅकेज देण्यात आलेलं होतं, त्यांच्या मागण्यांची कुठेतरी पूर्तता झालेली नाही. म्हणजे ज्यावेळी आपण त्या भागात जातो तेव्हा अशी देखील आपल्याला किस्से किंवा अशा देखील घटना पाहायला मिळतात ज्यावेळी तेथील जे काही भूमिपुत्र आहेत त्यांची घरं मोडीत काढण्यात येतात आणि साठी ज्यावेळी ती मोडीत काढण्यात येतात घरं, ज्यावेळी आपल्या दिशा न्यूजने सुद्धा याचा आढावा घेतला होता की अक्षरशः म्हणजे तेथील लहान मुलं आहेत, अशी काही घटना होत्या की तिथली काही कल्पना न देता, पूर्वकल्पना न देता सिडकोनी जी काही मोडीत काढण्यात तोडक कारवाई जी आहे ती होते. मग यावेळी सिडकोची नक्की काय भूमिका असते, म्हणजे मागण्यांची पूर्तता झालेली आहे का, की का उगाच म्हणजे भूमिपुत्र इथे सुद्धा आपला रेटावतो, काय वाटतं? मुळात सिडको जर अशा पद्धतीनं वागत असेल, जनतेवरती अन्याय करत असेल, तर याला एक कारण आहे. 2014 साली न्यायमूर्ती PB सावंत, BG कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी चेरोबा मैदान येथे परिषद झाली होती आणि त्या परिषदेमध्ये न्यायमूर्ती BG कोळसे पाटील साहेबांनी आणि न्यायमूर्ती PB सावंत साहेबांनी सांगितलं होतं की येणारा जो विमानतळ आहे, या विमानतळामध्ये जी गावं बाधित झालेली आहेत, हा विमानतळ शासनाचा अधिकृत नाही आहे. मग हा विमानतळ कुणाचा आहे, तर यामध्ये 78% गुंतवणूक ही रिलायन्सच्या, अंबानीची आणि अदानीची आहे. हे 2014 साली सांगितलं होतं आणि 2014च्या मुद्द्यावरती काही लोकांनी हास्य केला होता की असं काय नाही आहे, हा प्रोजेक्ट जो आहे तो सरकारचा आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे आणि भारतीय सरकारचा असल्यामुळे याला जमिनी दिल्या पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता तयार करण्यात आली. परंतु आम्ही ठामपणे सांगितलं होतं की हा जो प्रोजेक्ट आहे हा खाजगी प्रकल्प आहे, हा सरकार का प्रकल्प नाही. आता या संदर्भामध्ये लोकांमध्ये विश्वासता कधी निर्माण झाली, तर सन 2019 मध्ये जेव्हा पुढारीमध्ये आणि अनेक वर्तमान पेपरमध्ये बातमी छापून आली की JVK कंपनीकडून अदानीकडे हा हस्तांतरण प्रकल्प केलेला आहे. म्हणजे JVK कंपनीनं जेव्हा अदानींना प्रोडक्ट दिला, म्हणजे याचा अर्थ असा होतो की अदानी याच्यामध्ये 74% गुंतवणूक घेऊन आहेत. आम्ही 78% सांगत होतो, आता तर 100%वरती ती गुंतवणूक येणार आहे. त्याचं पुढचं कारण सुद्धा मी सांगणार आहे. कारण नंबर 1, हा विमानतळ कशा पद्धतीचं होत आहे, विमानतळाच्या माध्यमातून लोकांची वाहतूक होणार आहे की मालाची वाहतूक होणार आहे, ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. लोकांची फसवणूक केली जाते. पहिली गोष्ट, नवी मुंबई येथे होऊ घातलेल्या विमानतळामध्ये मोठमोठे जे पहिल्यांदा 2005 साली SEZ मधून जे प्रोजेक्ट येणार होते आणि ते आलेले आहेत आणि JNPT पोर्ट हा सर्वोत्तम पोर्ट आहे, मोठा पोर्ट आहे. ऑल इंडियामधला सर्वोत्तम असा मोठा पोर्ट जर कुठे असेल तर तो रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यामध्ये आहे. JNPTचा जो माल वाहतूक आहे ती नेण्यासाठी फार मोठा त्रास होत आहे आणि JNPT मध्ये सुद्धा अदानी गुंतवणूक करतायत आणि मागच्या राज्यसभेमध्ये आणि संसदेमध्ये बिल पारित करण्याचा प्रयत्न होता की JNPTला आता खाजगी करण्यात येत आहे. म्हणजे याचा अर्थ दुसरं स्पष्ट होतो ताई मॅडम की या पोर्टमध्ये सुद्धा खाजगी गुंतवणूक सुरू आहे. मग येऊ घातलेल्या विमानतळाला एवढी घाई का केली जात आहे, तर घाई यासाठी केली जात आहे की केंद्र सरकार हा आता लोकांच्या जनमतेतलं सरकार राहिलेलं नाही आहे, तर अदानी अंबानी सारख्या उद्योगपती हस्तक्षेप करत असलेलं हे सरकार आहे, लोकशाहीचा गलाफास करत असलेलं हे सरकार आहे. हे आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो. कारण ज्या पद्धतीनं जे सरकारी सेक्टर्स आहेत, पब्लिक सेक्टर आहे किंवा गव्हर्नमेंट सेक्टर आहे, जे खाजगी केलं जात आहे, हा लोकशाहीचा घात आहे. लोकांनी तुम्हाला निवडून का पाठवलेलं आहे, का लोकशाहीला न्याय मिळावा यासाठी जर सरकार बनवलं असेल आणि जर भारतीय जनता पार्टीचं सरकार बनलं असेल तर याचा अर्थ लोकांवरती तुमचा एकाकाली विश्वास होता, पण तुम्ही राज्यसभेमध्ये आणि संसदेमध्ये जे आता कृत्य करताय हे अक्षरशः लज्जास्पद आहे आणि संविधान विरोधी कृत्य आहे. कारण 2005 ला जेव्हा SEZ आला
तर ACZने ज्या जागा जमिनी घेतल्या होत्या त्या रिलायन्सनं जमिनी हस्तक्षेप केल्या होत्या आणि रिलायन्सच्या विरुद्ध बंड पुकारला होता ॲडव्होकेट दत्ता पाटील साहेबांनी. आणि हा बंड साधारण बंड नाही आहे, तो कोर्टामध्ये जाऊन ACZच्या विरुद्ध शेतकऱ्याने केस जिंकली होती. आणि ती जमीन जेव्हा आता काढता येत नाही आहे, ACZच्या माध्यमातून तर काढता येत नाही कारण लोक कोर्टात आहेत. आणि लढा कोर्टाचा असा आलेला आहे की ACZ चुकीचं आहे, ACZचं बिल चुकीचं आहे, हे कोर्टाने सिद्ध केलेलं आहे. म्हणजे कोर्टात जाऊन जेव्हा आपण विजयी झालो, मग शेतकऱ्यांची जमीन कशी घ्यायची? तर छोटे मोठे दलाल सोडायचे गावागावांमध्ये आणि या छोट्या मोठ्या पिट्टूंच्या दलालांच्या माध्यमातून जमीन घ्यायची आणि ती जमीन पुन्हा एकदा रिलायन्सच्या घशात घालायची. अशा प्रकारची योजना सरकारने आणलेली आहे. मग याला हस्तक्षेप कोण करणार? तर राजकीय प्रतिनिधी करतात. हे आमचं सरळ सरळ मत आहे. याच्यामध्ये राजकीय प्रतिनिधी जे आहेत समाजातले, हे राजकीय प्रतिनिधी हे टूल्स म्हणून अडाणी अंबानीचं काम करत आहेत, हे चित्र दिसत आहे. जर अडाणी अंबानीच्या माध्यमातून जर हे काम करत नसतील तर अडाणी आणि अदानी टाटा बिर्लाच्या विरुद्ध बोलायला हे प्रतिनिधी का घाबरतात? त्याचं कारण आहे. त्याचं कारण कोणतं आहे? ACZच्या जमिनी शेतकऱ्यांनी वाचवल्या, 2009 पर्यंत लढा लढून वाचवल्या होत्या. आणि याच्या संदर्भातल्या या पुस्तकामध्ये आमच्याकडे पुरावे आहेत. म्हणजे पुराव्यानिशी आम्ही काही गोष्ट बोलत नाही, वाचतोय आणि लोकांपर्यंत प्रबोधन करतोय. ACZच्या जमिनी काढून घेण्याचं पुन्हा नियोजन झालं. एक तर 95 गावाचा लढा ऑलरेडी सुरू होता. ACZच्या जमीन आम्ही हाणून पाडल्या, उरणपट्ट्यातल्या असतील, पेन तालुक्यातल्या असतील, ह्या जमिनी आम्ही वाचवल्या होत्या. पण दुर्दैव असं आहे का रिलायन्सच्या माध्यमातून त्या पुन्हा जमिनी पिट्टू लघु किंवा पिछलघु लोकांच्या माध्यमातून किंवा दलाल मध्यस्थ लोकांच्या माध्यमातून त्या जमिनी काढून घेतल्या. आणि परिणाम असा झाला की 10 गावांचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो, हा 10 गावांचा प्रश्न त्यावेळी निर्माण होण्याच्या अगोदरच जमिनी काढून घेतल्या होत्या. लोकांची मानसिकता बनवण्यात आली होती की गुंठ्याला एकरीला चांगला भाव दिला जाईल. पण मित्रांनो, जेव्हा आपली जमीन जाते त्या जमीनदाराला विचारा जाऊन की खरी परिस्थिती काय आहे. तर चिंचपाड्यातल्या, भंगारपाड्यातल्या, ओवल्यातल्या, मोठ्या ओवल्यातल्या, छोट्या ओवल्यातल्या कुठल्याही गावातल्या लोकांना जाऊन ती मी विचारा, आज विमानतळाला तुम्ही जमीन द्यायला तयार आहात का? तर शेतकऱ्यांचा नकार आहे. मग ज्यांचा होकार आहे तो होकार का आहे यांना सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे मीडियाने. आणि ज्यांचा नकार आहे त्यांचा नकार का आहे या दोघांना सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे. कारण पैशासाठी आणि श्रीमंतीसाठी जर आपण जमीन विकणार असू तर दुर्दैव आहेत. मग आपल्याला दिबा कुठं कळाले, आपल्याला नारायण नागूपाडू कुठं कळाले? कारण यांनी जमीन वाचवण्यासाठी आंदोलन छेडलं होतं, जमिनी विकण्यासाठी नाहीत. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की मग अशी परिस्थिती का निर्माण झालेली आहे 10 गावची की एकीकडे पॅकेट डिक्लेअर केलं. पहिली गोष्ट, जेव्हा अवॉर्ड डिक्लेअर झाला तर अवॉर्डच्या विरुद्धमध्ये पहिले जर कोणी बंड केला असेल तर तो 27 गावाने आणि 10 गावने केला होता. महेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा बंड झाला होता अवॉर्डच्या विरुद्ध. कारण आम्हाला अवॉर्डच मान्य नव्हता पहिली गोष्ट. कारण अवॉर्डमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, गरजेपोटीची घरं पूर्णपणे बाह्य केली होती. तर नक्कीच ज्याप्रमाणे आता आपण सांगितलं, तर हे विमानतळ जे आहे, या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव लागावं यासाठी सर्वपक्ष कृती समितीची नेमणूक करण्यात आली. जर पाहायला गेलं तर सर्वपक्षीय जी काही मंडळी आहे ती इथे आहेच, परंतु ज्यांचा या नामकरणाच्या बाबतीतला विरोध आहे किंवा अन्य अशा कुठल्या संघटना असतील किंवा काही असतील, सामाजिक संघटना सुद्धा आहेत ज्या अशा म्हटलेल्या आहेत की हे कुठेतरी राजकीय वळण जे आहे या कृती समितीमध्ये आहे. यातील जे काही पक्षीय, हे फक्त सर्व पक्षीय नाही आहेत, तर हे कुठेतरी पक्षीय आंदोलन आहे. तर त्याबद्दल काय सांगा ना? अशा प्रकारची प्रतिक्रिया समाजामध्ये येत आहे. कारण आम्ही पण समाजामध्ये काम करतोय. समाजातले काही लोक प्रश्न विचारत आहेत की आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे, पण या आंदोलनामध्ये केवळ एक राजकीय पक्ष नेतृत्व करतोय का काय? तर एक गोष्ट इथं महत्त्वाची आहे की नेतृत्व कोण करतो यापेक्षा कशासाठी काम केलं जातं हे पण पाहणं गरजेचं आहे. जर त्या उद्देशासाठी जर काम केलं जात असेल तर नेतृत्व कुणाचंही असू द्या. मग लोकांनी असं जरी म्हटलं भारतीय जनता पार्टीचं आहे किंवा शेतकरी कामगार पक्षाचं आहे, राष्ट्रवादीचं आहे किंवा मनसेचं आहे, नेतृत्व कुठल्याही पक्षाचं असू द्या, पण ज्या उद्देशासाठी आणि ध्येयासाठी जी चळवळ सुरू झाली तो ध्येय आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी पैल केली जाते का हे पाहणं गरजेचं आहे. आणि लोकांच्या मनामध्ये जी संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे की मी स्पष्टच बोलतोय की भारतीय जनता पार्टीचे लोक याला हस्तक्षेप करतायत का काय? तर अशा पद्धतीची जी मानसिकता आहे ती साहजिक होणंच आहे. कारण रामशेठ ठाकूर साहेब असतील, प्रशांत ठाकूर साहेब असतील, महेश बालदे असतील, योगायोगाने भारतीय जनता पार्टीचीच लोक आहेत. आपण योगायोग समजूयात. आता प्रतिनिधीच त्या ठिकाणचे अशा पद्धतीचे असल्यामुळे म्हणजे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ऑलरेडी ते करतायत, पण समाज प्रतिनिधी म्हणून जेव्हा रामशेठ ठाकूर साहेब असतील किंवा प्रशांत ठाकूर साहेब असतील किंवा महेश बालदी साहेब असतील, हा योगायोग समजायचा. कारण योगायोग का समजायचा? नामांतराचा मुद्दा आणि राजकीय प्रतिनिधी म्हणण्यापेक्षा विधानसभेचे, विधान परिषदेचे किंवा विधानसभेवरती जे निवडून गेलेले प्रतिनिधी, हा योगायोग झालेला आहे सध्या.
मग तिकडे मनोहर भोईर साहेब असते तर त्यांनी तो मुद्दा उचलला असता, न उचलला हा त्यांचा व्यक्तिगत मुद्दा आहे, पण समाज प्रतिनिधी म्हणून त्यांना सुद्धा बोलावं लागलं असतं. एक तर विरोधात तरी बोलावं लागलं असतं किंवा सकारात्मक तरी बोलावं लागलं असतं, पण बोलावं लागलं असतं कारण एक समाज प्रतिनिधी म्हणून. मग महेश बालदी साहेब किंवा प्रशांत ठाकूर साहेब किंवा रामशेठ ठाकूर साहेब जर बोलत असतील तर तो भारतीय जनता पार्टीचं आंदोलन आहे का? तर अशा पद्धतीचा आपल्या स्वतःच्या बुद्धीला जेव्हा प्रश्न विचारतो तर हे अपेक्षित नाही आहे असं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की असं का होतोय, तर मग सर्वांना विचारात घेतलं जात नाही आहे का? तर एकही असा नेता नाही आहे ज्याचा दिबा पाटील साहेबांच्या नावाला विरोध आहे. अंतर्मनातून आपण ओळखलं पाहिजे, कारण दिबा पाटील साहेबांच्या विरुद्ध जेव्हा नाव आलेलं आहे ते बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं जर नाव दिबा पाटील साहेबांच्या पॅरलल असेल तर त्या नावाला विरोध नाही आहे, पण जी कर्मभूमी आहे ती कर्मभूमी दिबा पाटील साहेबांची आहे. मग कर्मभूमी जी दिबा पाटील साहेबांची आहे, मुळात दिबा पाटील साहेबांची कर्मभूमी महाराष्ट्र आहे, ही काही केवळ रायगड नाही आहे. त्यामुळे जन्म ज्या ठिकाणचा आहे त्यांचं कार्यकर्तृत्व तेवढं मोठं आहे, आणि म्हणून तिथं जी वास्तू होत आहे, तिथं तो विमानतळ होत आहे, जी विदेशामध्ये विमानं जाणार आहेत, ती कर्मभूमी दिबा पाटील साहेबांच्याच नावाची आहे. मग तिथं नावही विमानतळाला दिबा पाटील साहेबांचंच असावं. पण भारतीय जनता पार्टीचे लोकांचं जर नेतृत्व पुढे येत असेल तर याचा दुसरा अर्थ असा होतो की आपण मागे आहोत की काय. मग त्या सर्वसामान्य जनतेला मला आवाहन करायचं आहे की जर भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व पुढे येताना दिसत असेल तर आपण नेतृत्व आपलं पुढे आणलं पाहिजे. चळवळ कुणाची एकाची जहांगीर नसते. चळवळीमध्ये कुणाला नेता म्हणून गणत नसतो, तर एक नेतृत्व म्हणून मानलं जातं, एक दिशा देणारं नेतृत्व म्हणून मानलं जातं. तर कृती समिती जर सर्वपक्षीय कमिटी असेल तर सर्व पक्षाने सहभागी करून घेतलं पाहिजे, आणि जे पक्ष बाहेर आहेत त्यांच्या मनामध्ये दिबा पाटील साहेबांविषयी आदर नाही असा अर्थ आपण काढण्यात मूर्ख ठरतो, कारण त्यांच्याही मनात आदर आहे. जसं मी तुम्हाला सांगतो, जसं येथे शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये बाळाराम पाटील साहेबांनी सांगितलं होतं जर विमानतळाला नाव मिळणार असेल तर तो दिबा पाटील साहेबांच्या नंतर सर्वात जास्त आनंद आम्हाला होणार आहे, शेतकरी कामगार पक्षाच्या लोकांना. मग आता ही आतली भूमिका त्यांची होते. मग दुसरी भूमिका काय, कारण ते महाविकास आघाडीत आहेत, आणि महाविकास आघाडीचा जर आतला अजेंडा असा असेल की नाव ओनली ऑन बाळासाहेब ठाकरेंचं, तर मला वाटते पक्ष प्रतिनिधी हे पक्षाच्या आणि सरकारच्या शासनाचे प्रतिनिधी असल्यामुळे ते त्यांचा विचार करत असतील असं आपण अर्थाने घेऊ शकतो. पण वेळप्रसंग आला तर यांनी सुद्धा उघड उघड भूमिका मांडणं गरजेचं आहे. नक्कीच, म्हणजे ज्याप्रमाणे आपण सांगितलं की हे कुठेतरी प्रत्येकाचं म्हणजे त्या सांगितलं की पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, त्यामुळे ते तसं करत आहेत. तर मला आपल्याला असं पुढील प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळी ह्या विमानतळाच्या बाबतीत, बांधणीच्या बाबतीत, उभारणीच्या बाबतीत ही जी काही 10 गावं आहेत त्यांची आणि त्यानंतर त्यांचं जे काही पॅकेजेस आहेत त्यांच्या मागण्यांची पूर्तता झाली नाही, आपण देखील ते सांगितलं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही जी काही पुनर्वसन झालेली जी काही गावं आहेत त्यांची जी काही त्यांनी जेव्हा घरं सोडली त्यानंतर म्हणजे आपण पाहायला गेलं तर त्यांचे जे काही महिन्याचे जे काही किंवा रेंट किंवा भाडं जे आहे ते सुद्धा अद्याप दिलेलं गेलेलं नाही आहे सिडकोकडून. तर ही सिडकोची काय भूमिका? ही गेली 7-8 वर्षापासूनची समस्या आहे त्यांची. चिंचपाड्यातील अजूनही अशी गावं आहेत जी हटायला तयार नाही आहेत. अजून अशी गावं आहेत, जसं तुम्ही मागाशी कुठल्या तरी गावाचा उल्लेख केला होता, ज्या गावावरती तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशी भरपूर गावं आहेत ज्या गावांमध्ये आज जबरदस्ती केली जाते का तर लोक हस्तांतरित होत नाही आहेत. मग सिडकोला जर विस्थापन करायचं होतं तर सिडकोने पहिले नियोजन करायला पाहिजे होतं. नियोजन कसं करायला पाहिजे होतं, जो कन्स्ट्रक्शनचं काम आहे ते पूर्ण करून घ्यायला पाहिजे होतं. मग गावातल्या लोकांना हस्तक्षेप करायला पाहिजे होता, गावातल्या जमिनीमध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे होता, विस्थापन करायला पाहिजे. कारण सिडको महामंडळ आहे ना विकासाचं, जर विकासाचं धोरण घेत असेल तर सिडकोने याच्यावरती विचार करायला पाहिजे होता. सिडकोच्या लोकांनी की शासकीय अधिकाऱ्यांनी सिडकोची जी जबाबदारी नाही तर या पक्षाच्या किंवा वर्तमान काळातल्या आमदार खासदारांची सुद्धा ही जबाबदारी आहे की तुम्हाला ज्यांनी मतं निवडून पाडलेले आहेत ते जनतेचे हात जर बेदखल केले जात असतील तर आमदार आणि खासदार याला जबाबदार आहेत. आमदार आणि खासदार कायदे बनवतात, धोरण कोण बनवतं? प्रशासन बनवतं. आणि धोरणावरती जेव्हा चर्चा होते तर याला जबाबदार दोनही लोक आहेत, प्रशासनाची सुद्धा आहेत आणि आमदार आणि खासदार सुद्धा आहेत. मग आमदार आणि खासदार जर या विषयावरती गंभीरताने नसतील मग जनतेचे बेदखल होणारच. आणि जेव्हा जनतेचे घरं तोडायला जातात तेव्हा तुम्ही आंदोलन करता, मूर्खपणा नाही का आपला? मूर्खपणा स्पष्ट होतो. खरं तर उद्रेक झाला पाहिजे. हा उद्रेक कुणाविरुद्ध झाला पाहिजे? हा उद्रेक झाला पाहिजे या अधिकाऱ्यांविरुद्ध आणि आमदार आणि खासदारांच्या विरुद्ध की तुम्ही बोलायला तयार नाही आहात. कुठल्याही आज कोळीपाड्यांना जर झोपडपट्टी घोषित केलं जात असेल आणि एकही आमदार बोलायला तयार नसेल, एकही खासदार बोलायला तयार नसेल तर ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं त्यांची तुम्ही बाजू मांडायला तयार नाही आहेत. आज त्यांच्या पॅकेजचा मुद्दा आजचा मुद्दा नाही आहे, हा 7-8 वर्षापूर्वीचा मुद्दा आहे.
आज त्यानं जेव्हा विस्थापन केलं जातं, भाड्याच्या रूमनी जमीनदारांना बसवलं जातं. जमीनदार आम्ही इथले भूमिपुत्र, आम्ही इथले सन ऑफ द सॉईल, आम्ही इथले राजा, आणि राजा लोकांना भाड्याच्या खोलीत जर बसवलं जात असेल, याचा अर्थ प्रजेचे बेदखल करणारे लोक तुम्ही, जे राजे म्हणून स्वतःला मिरवता, आणि जनता ही सर्वोच्च राजा लोकशाहीमध्ये आहे असं मानलं जातं. पण प्रत्यक्षात आणि वास्तवात असं नाही आहे. वास्तवात काय आहे तर जनतेचे बेहाल होत आहेत. पॅकेजच्या नावाखाली जो पॅकेज दिला तो शेतकऱ्यांना आजही मान्य नाही येत आहे. शेतकऱ्यांचा नाईलाज केला हुकुमशाही आणि दडपशाही, आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनात या राजकीय प्रतिनिधींनी फूट पाडून अक्षरशः जमीन विकायला मजबूर केलेला आहे. हा आरोप आहे आमचा. शेतकरी एकाएकी जमीन सोडायला तयार झाला नाही, तर शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी फूट पाडली. सभेला जाऊ नये म्हणून काही पक्षाच्या लोकांनी हाक मारली गावामध्ये की कुठल्याही शेतकऱ्यांच्या परिषदेला जाऊ नये, गेला तर वालीत टाकलं जाईल. म्हणजे हे गावाच्या गाव विकणारे जे लोक आहेत, हे विकणारे लोक शोधून काढले पाहिजेत कोण आहेत तो. आणि आम्ही जाहीरपणे सांगतो, शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडणारे याचे नेतृत्व करणारे लोकच आहेत. आम्ही जाहीरपणे सांगतोय, कारण आम्हाला ते अनुभव आहेत आणि या अनुभवाचे बोल आहेत. जिकडे संधी मिळेल तिकडे आम्ही बोलतोय. तुमचा जो प्रश्न आहे, आजही भाडा दिला नाहीये, तर मुळात प्रश्न असा आहे की जमीनदारांना भाड्यानं राहावं लागतं. हे दुर्दैव आहे. भाडं मागणं ही समस्या झाली, कारण जमीन गेली. कारणावरती चर्चा केली जात नाहीये. जमिनीच्या बदल्यामध्ये जमीन देण्याचा कायदा बनवला, पण शेतकऱ्यांना जमीन दिली नाही. 12.5% प्रश्नावरती तुम्ही म्हणालात की आम्ही प्रश्न विचारतोय म्हणून, पण तरी तुम्हाला एक सांगतो, भाड्याच्या जमिनीमध्ये जर जमीनदारांना राहावं लागत असेल, ही दुर्दैव आहे. सिडको जर अशा प्रकारचं नियोजन करत असेल, तर कुठला महाविकासचा भकास करेल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सिडको. आणि सिडको आता म्हणते अलिबाग, पेन आणि रोहातली आम्ही जमीन घेत आहोत. अरे जिथं तुम्ही जमीन घेतली त्यांनाच तुम्ही भकास केला, त्यांचा विकास कार्य, त्यांचं अस्तित्व संपवलं. सिडको विरुद्ध आम्ही हुंकार पोकरणार. सिडको विरुद्ध आम्ही त्यांना गावागावातून पळवून लावणार. पुन्हा एकदा 14 जानेवारी 1984 जसा 2 महिलांनी पुढाकार घेतला होता, दिबा पाटील साहेबांनी जसा पुढाकार घेतला होता, तो हुंकार पेटवण्याची आज गरज आहे. भाड्याचा प्रश्न राहिला, त्या प्रश्नावरती लोकांनी प्रतिनिधी बोलायला तयार नाहीत. त्यामुळे माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस बोलणं उचित नाहीये, पण तो न्याय मिळाला पाहिजे. मी म्हणेन कारणावरती चर्चा झाली पाहिजे. भाडातही समस्या आहे फक्त. नक्कीच. आणि ज्याप्रमाणे आता आपण पाहायला गेलो की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे, या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव लागावं यासाठी येथील जे काही स्थानिक भूमिपुत्र असू द्या किंवा महिला आहेत, पुरुष आहेत, युवक आहेत, जे आता आपापल्या परीने या दिबांचं नाव विमानतळाला लागायलाच हवं यासाठी आता प्रयत्न सुरू करत आहेत. तर तुम्हाला वाटतं का की खरंच बहुजन जे आहेत ते दिबांच्या नावासाठी एकत्र आलेत? निश्चित एकत्र आलेत. 24 जूनचं आंदोलन हे बहुजनांचं आंदोलन होतं. बहुजन म्हणजे कोण? बहु अधिक जन ॲज इक्वल बहुजन. बहु म्हणजे संख्येने जास्त, जन म्हणजे लोक. ह्या जनकल्याणासाठी जे लोक एकत्रित येतात त्यांना बहुजन म्हणतात. फार कमी लोक आहेत ज्यांना बहुजन या शब्दाचा अर्थ माहिती आहे. आणि दिबा पाटील साहेब आपल्या वारंवार भाषणांमध्ये बहुजन शब्द वापरायचे. बहुजन म्हणजे केवळ बौद्ध, बहुजनमध्ये फक्त चर्मकार असा अर्थ होत नाही. बहु म्हणजे संख्येने जास्त, जन म्हणजे लोक. या जनकल्याणासाठी जी व्याख्या वापरली जाते ती बहुजन. म्हणजे 1+1 2 ॲज इक्वल होतो. तसाच बहुसंख्याक लोक जेव्हा एकत्रित येतात त्यांना बहुजन म्हणतात. म्हणजे 18 प्रगट जातीचे 12 बलुतेदार एकत्र येतात, ते खरे बहुजन एकत्रित आले होते. नाभिक होता, शिंपी होता, वालवी होता, पारधी होता. पालघरहून आदिवासी बांधव आले होते. पारधी म्हणजे पारधी होते, तलासरी, विक्रमगड, जव्हार, इकडचे आदिवासी बांधव, आगरी, कोळी, कराडी, कुणबी, भंडारी, सुतार, लोहार, कुंभार, नाभी, शिंपी, हे 18 प्रगट जातीचे 12 बलुतेदार दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी आले होते. एवढंच नव्हे, दलित युथ पॅन्थरसारखी औरंगाबादवरून संघटना या आंदोलनासाठी आली होती. जगदीश गायकवाड ज्या समाजाचे आहेत, अर्थातच 18 प्रगट जाती 12 बलुतेदार एकत्रित आल्या. म्हणजे हा आंदोलन बहुजनांचं आंदोलन होता. बहुजनांचं आंदोलन का पुकारलं? त्याचं कारण दिबा पाटील साहेबांचं काम एका जातीसाठी नव्हतं. कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर, हा मुंबई कुल वहिवाट कायदा एका जातीचा कायदा नाहीये. म्हणजे 18 प्रगट जातीच्या 12 बलुतेदारांना या समस्या भेडसावत होत्या. 18 प्रगट जातीच्या 12 बलुतेदारांचा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेबांनंतर खरं कल्याण जर कुणी केलं असेल तर तो दिबा पाटील साहेबांनी केले. आणि म्हणून दिबा पाटील साहेब हे बहुजन हृदय सम्राट आहेत. अनेक हृदय सम्राट आहेत, पण बहुजन हृदय सम्राटांनी काय केलं? वाघाचे छावे, काही वाघ असेही असतात जे वेळ आल्यानंतर बोलायला सुद्धा तयार होत. दिबा पाटील साहेब नाही तर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, काही लोकप्रतिनिधी हे फक्त संसदेमध्ये जाबानी देण्यासाठी तोंड उघडतात, पण खरा वाघ जर कुणी असेल ना तर दिबा पाटील साहेब होते. वसंतदादा पाटील म्हणायचे, अरे हा दिबा जेव्हा या विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये बोलतो, दुसऱ्या नेत्यांना सुचू देत ना मुख्यमंत्र्यांना सुचू देत, वाघासारखा लढतो. आणि म्हणून दिबा पाटील साहेबांना संसदपट्टू म्हणून पुरस्कार मिळाला.
पहिले संसदपटू, म्हणजे देशामध्ये पहिला संसदेतला पुरस्कार भाषण करण्यामध्ये एक्सपर्ट आणि अभ्यासपूर्ण भाषण जर कुणाला मिळालं असेल तर ते लोकनेते दिबा पाटील साहेब आहेत. आणि म्हणून बहुजनांचा हा हुंकार जो पेटला याच्यामध्ये बहुजन जे सहभागी झाले, कारण दिबा पाटील साहेबांनी बहुजनांसाठी हे लढे उभे केलेले आहेत. म्हणून बहुजन समाज एकवटला आणि बहुजन समाज याच्यामध्ये सहभागी आहेत. बहुजन समाज म्हणजेच वारकरी, बहुजन समाज म्हणजेच शिवरायांचे मावळे, बहुजन समाज म्हणजे शिवराय शाहू फुल्यांचे सत्यशोधक आणि बहुजन समाज म्हणजे शेतकरी ज्याची नाळ या शेतीसोबत येते, ते सर्व बहुजन समाजाचे लोक आहेत जे सहभागी होते. नक्कीच, म्हणजे तुम्ही सांगितलं की बहुजन जे आहेत ते आता एकवटलेले आहेत, म्हणजे आत्ता जी काही भूमिपुत्रांकडून आंदोलनं करत आहेत, लढे देत आहेत. आणि आत्ताच नुकतीच निर्धार परिषद जी आहे, भूमिपुत्र निर्धार परिषद, ती पार पडली दिबांच्या जयंतीच्या निमित्ताने. त्यावेळी असं सांगण्यात आलेलं होतं सर्वपक्षीय कृती समितीकडून की येथील जे काही भूमिपुत्र आहेत, या पट्ट्यातील जे भूमिपुत्र आहेत, त्यांच्या मागण्यांना कुठेतरी वाचा फुटणार आहे या निर्धार परिषदेत. पण पाहायला गेलं तर तसं काहीसं चिन्ह दिसलं नाही सर, तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे पाहायला गेलं तर तेथील काही मुद्दे मांडले, परंतु पालघर असू द्या, ठाणे असू द्या, त्या पट्ट्यातील मुद्दे कुठेतरी मांडण्यात आले नाही. तर नक्की काय होतं? म्हणजे सर्व भूमिपुत्रांच्या मागण्यांना वाचा फुटली नाही, हे काय होतं? कधी कधी आपलं मूळ चुकलं तर आपले आई वडील त्या मुलाला समजवतात, आणि समजवून जर ऐकलं नाही ना तर त्याला वाम मार्गाला लागला असं म्हणतात. आता वामन मार्ग कुठला आहे, वाम मार्ग कुठला, हा बळीराजाकडनं आपण शिकतो. बळीला पातालात गाडण्याचं काम वामनाने केलं होतं आणि बळीराजा आपला संपवला होता. आजही अशी वामनं आहेत जे शेतकऱ्यांच्या हिताच्या दाखवत आहेत, पण शेतकऱ्यांच्या हिताची बाजूच मांडायला तयार नाही आहे. आता निर्धार परिषदेमध्ये मी सुद्धा स्टेजवरती होतो, अनेक आमचे सहकारी स्टेजवरती होते, अनेक विचारांचे लोक सहकारी स्टेजवरती आम्ही होतो. आता ज्यांनी भाषणं केली त्यांनी बऱ्याच चांगल्या गोष्टी मांडल्या, तर काही लोकांनी जाणीवपूर्वक काय होईना काही मुद्दे टाळले. आता जाणीवपूर्वक टाळलेत की विसरून गेले बोलण्याच्या ओघामध्ये, हे काही कळायला मार्ग नाही आहे. ज्या उद्देशाने निर्धार परिषद बोलवली होती तो उद्देश फुलफिल झाला का? तर माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता, आम्ही सर्वसामान्य जरी म्हणत असलो तरी आम्ही पण काम करतो समाजामध्ये. समाजातल्या समस्या काय आहेत याला आम्ही जवळून पाहतो. मी जरी युवक असलो, वयाने लहान असलो, तरी गेली 11 वर्षापासून आम्ही समाजामध्ये काम करतोय. समाजातल्या समस्या काय आहेत ह्या ज्येष्ठ लोकांना काय माहिती नाहीत का? माहिती आहेत. मग ज्येष्ठ लोकांना माहिती असून त्या समस्याचा उग्र निषेधार्ह किंवा अशा प्रकारचं वक्तव्य का केलं गेलं नाही? एकच वक्तव्य झालं. कोणतं वक्तव्य झालं की दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला असलं पाहिजे. ओके, पण दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला असलं पाहिजे तर त्याला अल्टिमेट 4 वर्षाचा ठेवला. आता काही लोक घेताना कुठल्या अँगलने घेत आहेत तो त्यांचा बुद्धी त्यांच्याजवळ. कारण आम्ही सुद्धा काही पुस्तकं वाचलेली आहेत, आम्ही पण काही पुस्तकं वाचतो म्हणून आम्ही बोलतोय. काही लोक काही निकष लावू शकतात, पण 4 वर्षाचं अल्टिमेट देणं म्हणजे याचा अर्थ 4 वर्षामध्ये विमानतळ पूर्ण होणं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधामध्ये जेम्स लेमने एक पुस्तक लिहिलं होतं, हिंदू इन इस्लामिक इंडिया. या पुस्तकामध्ये काही अशा निषेधार्ह गोष्टी लिहिल्या होत्या. त्या निषेधार्ह गोष्टींमुळे पुण्याच्या महानगरपालिकेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवावा लागला होता. कारण ते प्रबोधन झालं, कारण ते कार्य चुकीचं होतं, पण तो पुतळा हटवावा लागला होता. पण आंदोलन करावं लागलं ना, पण पुतळा तयार झाला होता. मग अशाच पद्धतीनं पुन्हा व्यवहार करायचा आहे का की विमानतळ बांधायचं आणि विमानतळाला नाव देऊन मोकळं व्हायचं आणि पुन्हा त्या नावाच्या विरुद्ध आम्ही आंदोलन छेडायचं? ही भूमिका योग्य नाही आहे. ही भूमिका येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी हानिकारक ठरेल. भलेही संयमाची असेल, पण संयमाची भूमिका संयमाच्या नावाखाली शोषण होता कामा नये. चला, कधी कधी काय होतं, आपल्या शेतकऱ्यांच्या संयमाच्या नावाखाली शोषण केला जातो. आज 1.5 वर्ष गेला शेतकरी आंदोलन करत होते, संयम पाहिलं आणि मग आंदोलनाच्या बलिदानामुळे कायदे रद्द करावे लागले. मग आज शेतकऱ्यांचा जो संयम उग्र जर उद्या झाला तर कृती समितीचे कान ओढणारे किंवा कृती समिती जर चुकली तर सांगणारी जनता असली पाहिजे. तर आम्ही सुद्धा आमच्यावरती गुन्हे दाखल करून घेतलेले आहेत आणि गुन्हे दाखल आज आमच्यावरती आहेत. आम्ही जुगावमध्ये मीटिंग केल्यामुळे आमच्यावरती गुन्हे आहेत. म्हणजे आम्ही बोलतोय तसं कर्तृत्व करतोय. करणी आणि कथनीमध्ये आमचं बिलकुलही अंतर नाही. करणीपंथी आणि कथनीपंथीच आहे आमची. चळवळीच्या विषयी म्हणतो आणि चळवळीच्या विषयी आमची करणी आणि कथनी एकच आहे. तर निर्धार परिषदेच्या पूर्वी असं वातावरण पेटवलं गेलं होतं की 24 तारखेला बंद असेल, पण अधिकृत भूमिका कृती समितीकडनं बंदची त्या स्टेजवरून पुकारली न पुकारली आता कुणाच्या कानाला आवाज गेला हे माहिती नाहीये. पण मात्र 27 गाव संघर्ष समितीने जो आंदोलन पुकारला त्याला 5ही जिल्ह्यांचं आमचं समर्थन आहे. कारण आम्ही ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे लोक 5ही जिल्ह्यामध्ये काम करतोय, त्यामुळे सर्वस्वी आमचं समर्थन असेल या
27 गाव संघर्ष समितीला, कारण 27 गाव संघर्ष समितीने पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की आम्ही बंद पुकारतोय. आणि पत्रकार परिषदेनंतर निर्धार परिषद आयोजित झाली आणि निर्धार परिषदेमध्ये अशी आशा होती 24 तारखेचा बंद हा हुंकार पेटवला जाईल. पण निर्धार परिषदेमध्ये कोरोनाचे काही नियम असल्यामुळे काही लोक पोचू शकले नाहीत. कदाचित जी चर्चा व्हायला पाहिजे होती, मी तर म्हणतो आठवले साहेबांनी सुद्धा हे म्हणायला पाहिजे होतं की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मी चर्चा करतो आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून माझे पंतप्रधानांसोबत चांगले संबंध आहेत, केंद्रीय मंत्रिमंडळाचा मी राज्याचा केंद्रीय मंत्री आहे, त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये याची चर्चा घडवून आणेन, बोलायला पाहिजे होतं. आणि म्हणून आठवले साहेबांचं आम्ही स्वागत करतो, आले, स्वागत आहे. पण आठवले साहेबांकडनं ही आम्हाला अपेक्षा होती. आठवले साहेबांनी आंबेडकरी जनतेकडनं समर्थन दिलं, आमचं त्याला स्वागत आहे. आम्हाला समर्थन हवं आहे आणि आम्ही ते मिळवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतोय. पण एवढं बोलायला पाहिजे होतं, जे राहून गेलं. कदाचित तर पुढच्या वेळेस जर आठवले साहेब जर आले तर निश्चित आठवले साहेबांनी हे बोलायला हवं, अशी लोकांच्या मनातली इच्छा आहे. ही माझी काही व्यक्तिशः इच्छा नाही आहे, ही माझ्यासहित सर्व लोकांची आणि समाज मानसाची इच्छा आहे की निर्धार परिषदेमध्ये हे व्हायला पाहिजे होतं. आता ते राहिलं, ते पुढे भरून काढतील अशी आशा आहे. नक्कीच, म्हणजे ज्याप्रमाणे आपण असं सांगितलं की केंद्रीय मंत्री जे काही आले होते त्यांनी सुद्धा असं म्हणायला हवं होतं, पण ते कुठेतरी झालं नाही. तर मला आपल्याला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की समता, एकता, बंधुता, म्हणजे ज्यावेळी भूमिपुत्र जो आहे हा म्हणायला जातो, दिबांची विचारांची गाथा जेव्हा सांगायला जातो त्यावेळी असं सांगण्यात येतं की एकता, समता, बंधुता या 3 शब्दांशी निगडीत. म्हणजे मागच्या वेळी जेव्हा आपण विशेष चर्चासत्र घेतलं होतं तेव्हा ओबीसी नेते राजाराम पाटील सरांनी सांगितलं होतं की समता, बंधुता, एकता या सर्व विचारांना घेऊन जे काही होते ते दिबा पाटील चालत होते. तर तसं नेतृत्व, दिबांच्यासारखं नेतृत्व जर आज तयार होत असेल तर ती काळाची गरज आहे का, किंवा त्यांच्या विचारांची जी काही धगधगती विचार आहेत त्यांचे, ती आत्ताच्या राजकीय नेत्यांनी घेणं गरजेचं आहे का, काय सांगा? असं म्हटलं जातं की शिवबा जन्माला यावा पण तो शेजारच्या घरात. आम्ही असं म्हणतोय दिबा जन्माला यावेत पण ते शेजारच्या घरात नको. तर शिवाजी महाराज पण जन्माला यावेत, दिबाई जन्मात यावेत, पण ते आमच्यातच यावेत. एखादा विचारामध्ये परिवर्तन कधी होतो, जेव्हा त्या व्यक्तीचे विचार आपण आत्मसात करतो त्या क्षणाला आपल्या विचारामध्ये परिवर्तन होतो. आपण लाईव्ह पाण्यामध्ये परिवर्तन करत नाहीत, वाचण्यातून, आचरणातून ते परिवर्तन दाखवत असतो आपले. त्यामुळे दिबा पाटील साहेबांच्या विचाराचं नेतृत्व समाजाला तारक आहे, समाजाला तारू शकतो. समाजाचं जे नेतृत्व आहे ते दिबा पाटील साहेबांच्या विचाराचं होऊ शकतं. किंबहुना काही नेतृत्व काम करतायत प्रामाणिकपणे. आपण म्हणू शकत नाही दिबा पाटील साहेबांच्या विचाराचे नेतृत्व आहेत, त्यांना शोधण्याची गरज आहे. ते नेतृत्व प्रामाणिकपणे काम करतायत. आता कधी कधी कसं होतं, मीडिया लाईटला हायलाईट करते आणि हायलाईटला लाईट करते. हा मीडियाचा सिद्धांत आहे कधी कधी, कारण लोकशाहीचा सर्वात मोठा चौथा आधारस्तंभ हा मीडिया आहे. कारण सांसद, राज्यसभा किंवा न्यायपालिका, कार्यपालिका हे तीनही लोकशाहीचे आधारस्तंभ जर जनतेचे आवाज उठवत नसतील तर चौथा आधारस्तंभ आहे तो म्हणजे मीडिया. तर मीडियासुद्धा ठरवून कार्यक्रम करत असते, एखाद्याला लाईटला हायलाईट करते आणि हायलाईटला लाईट करते. त्यामुळे SEZ विषय किंवा दिबांविषयी ज्या पद्धतीनं मांडणी करणारे लोक आहेत त्यांना जाणीवपूर्वक टाळलं जातं आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. बरेच लोक नेतृत्व समाजामध्ये काम करतात. जसं नवी मुंबईमध्ये आपण नाव मी अभिमानाने घेईन कारण मला तयार केलेलं आहे. नवी मुंबईमध्ये निलेशदा पाटील असतील, रायगड जिल्ह्यामध्ये सुनील देवरे सर असतील, संजय घरत असतील, अशा सारख्या अनेक प्रामाणिक नेते काम करतायत ज्यांना हायलाईट होण्यासाठी अशी आस लागलेली नसते, जे कार्य कर्तृत्वातून समाजापुढे येतात. मग अशा विचारांचे दिबा पाटील साहेब आहेत. आणि दिबा पाटील साहेब जर घडायचंच असतील तर जे अज्ञानी होते तोपर्यंत ठीक होतं असं मानूया. आतापर्यंत तुम्ही जनतेचे बेहालच केले होते, पण याच्या पुढे तुम्हाला आता सुधारण्याची संधी आहे. दिबा होणं म्हणजे ज्या क्षणाला आपल्या स्वतःतील अज्ञान कळणं आणि जिथून आपण दिबांच्या विचारांना स्वीकारणं, हाच दिबा होण्याचा सर्वोत्तम सिद्धांत आपण मानूया. सिद्धांत असा आहे, अज्ञानी होतात तोपर्यंत ठीक होतं, दिबांचा विचार कळला त्यापासून तुम्ही दिबा होता. हे मात्र खरं आहे, कारण त्याग समर्पण हाच खरा दिबांचा सिद्धांत होता. त्याग समर्पण करणारा प्रत्येक माणूस दिबांच्या कार्यकर्तृत्वावरती चालू शकतो. कारण दिबा समतेचे, स्वतंत्रतेचे, बंधुतेचे प्रणेते आहेत आणि दिबाने ती समता समाजात निर्माण केली. आणि म्हणून प्रत्येक जातीचा माणूस म्हणतो आमचे नेते दिबा पाटील साहेब आहेत. नक्कीच, ज्याप्रमाणे तुम्ही आता हे असं सांगितलं की
आहे तसे नेतृत्व जे आहेत की आहेत आणि तसे नेतृत्व होणं गरजेचं आहे. तर मला आपल्याला आता शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की हे जे काही विमानतळ आहे याच्या विमानतळाच्या नामकरणाबाबतचा वाद आहे आणि या विमानतळाला नाव दिबा पाटलांचं लागणार असं ठामपणे इथला भूमिपुत्र बोलतोय का? आणि हे जे काही विमानतळ नामकरण जे आहे ह्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव लागूनच देणार असं जे काही सांगते तिथले नेतृत्व, तर ते तसं सत्यात उतरेल का? 1-2 दिवसापूर्वी कार्यक्रम होतं, नाव घेत नाही आहे पण होतं कार्यक्रम, आणि त्या कार्यक्रमामध्ये काही शिवसेनेचे पण लोक होते आणि त्यांनीसुद्धा ही गोष्ट मान्य केली होती की दिबा पाटील साहेबांचं नाव जर लागलं तर ते तर आपले नेते आहेत, आगरी कोळी कराडी कुणबी भूमिपुत्र समाजाचे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव लागावं अशी मुख्यमंत्र्यांची मनोमनी इच्छा आहे. पण मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे माहिती पाहिजे की जे जनमत आहे, कारण आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी रिअल रिप्रेझेंटेशन केलेलं आहे, समाजाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, त्यांचं नाव अनेक ठिकाणाला आहे. जसं आता शहापूरमध्ये तो नागपूर मुंबईमध्ये जो महामार्ग होत आहे त्या एक्सप्रेस वेला सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचं नाव ठरवण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे अनेक ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव होतं. एकमेव अशी दिबा पाटील साहेब आहेत ज्यांना भेटायला बाळासाहेब ठाकरे आलेत. म्हणजे बाळासाहेबांना सुद्धा हे माहिती होतं की कुणाचं वजन किती आहे. मुलगा आईकडे जाते कारण मुलाला ह्याची जाणीव असते आई आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. बाळासाहेब ठाकरे हे दिबा पाटील साहेबांना भेटायला जात आहेत, त्यांच्या घरी जात आहेत भेटायला. ह्याचं कारण काय असेल हे मी बोलण्यापेक्षा तुम्ही समजून घ्या याचं कारण काय असू शकतं. म्हणजे याचा अर्थ दिबा पाटील साहेबांची उंची केवढी मोठी आहे. एवढ्या उंचीवरती असलेले दिबा पाटील साहेबांना जर बाळासाहेब ठाकरे भेटायला जात आहेत, जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांनी सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना सांगितलं असतं, उद्धवजी की तुम्ही ते नाव मागं घ्या आणि पहिल्यांदा दिबा पाटील साहेबांचं नाव द्या, हे स्वतः म्हटलं असतं. कारण खोपोलीच्या सभेमध्ये 1998च्या इलेक्शनमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि दिबा पाटील साहेब एकत्र इलेक्शन लढतायत. म्हणजे शिवसेनेतीलच शेतकरी कामगार पक्ष सोडल्यानंतर शिवसेनेलाच बलकाटी देण्याचं काम दिबा पाटील साहेबांनी केलं होतं. नंतरच्या काळामध्ये दिबा पाटील साहेब का शांत झाले ह्याची उत्तरं अजूनही अनपेक्षित आहेत, जी लोकांना माहिती नाहीत त्याची उत्तरही आम्ही येणाऱ्या काळात देणार आहोत. पण शिवसेना सोडली तर इतर कोणताही पक्ष, मग राष्ट्रवादी असेल, शेतकरी कामगार असेल, मनसे असेल, हे सर्व पक्ष महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे आज त्यांना ती भूमिका बजावावी लागते. पण आज जो निर्धार केलेला आहे दिबा पाटील साहेबांच्या नावाचा, हा सर्वसामान्य पक्ष सोडला तर पक्षाचा कार्यकर्ता म्हणतो जर मी गाववाला आहे तर दिबा पाटील साहेबांचं नाव असलं पाहिजे. तो कार्यकर्ता पक्षाचा आहे पण तो जेव्हा गाववाला म्हणून विचार करतो तर तो काय म्हणतो, मी गावातला आहे, मी इथला जन्मदाता आहे, मी इथला भूमिपुत्र आहे, तर नाव मात्र दिबा पाटील साहेबांचं असलं पाहिजे. 24 जूनच्या आंदोलनामध्ये आणि 11 जूनच्या आंदोलनामध्ये, साखली आंदोलनामध्ये स्वतः शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे आणि भारतीय जनता पार्टीचे आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा सहभागी होते. त्यांच्या बाईट्स आमच्याकडे आहेत, होते सहभागी, नाही असं म्हणू शकत नाही आपण. त्यामुळे हा सर्वपक्षीय कार्यक्रम आहे. हा ठीक आहे, आता काही नेते शोबाजी करतायत, आमचं नाव यालाच असलं पाहिजे, त्यालाच असलं पाहिजे, दिबा पाटील साहेबांचं नाव आता तुम्हाला का सुचलं, पहिलं का नाही सुचलं. मी काय म्हटलं, जिथून अज्ञान दूर होतं समजा ना. अगोदर आता काही लोक आरोप करतात की प्रशांतदादा ठाकूर जेव्हा सिडकोचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी नावाचा प्रस्ताव का नाही आणला. आपण समजूया, त्यांना जेव्हा कळालं तेव्हापासून ते पुढे आले. मग तुम्हाला अगोदरपासून कळते तर आपण पण पुढे येऊन हातात हात देऊन काम करूयात. ही झाली समर्थेची भाषा, ही झाली चर्चेची भाषा, ज्याच्यावरनं डबल स्पीक न करता चर्चा घडून येऊ शकते. आणि म्हणून सर्व पक्षांकडून सुद्धा ह्याला समर्थन मिळतोय. आता पक्ष प्रतिनिधी याला समर्थन कधीपर्यंत देतं हे आम्ही पाहूत. असं बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या नावावर तुम्ही मोर्चा थोपवताय, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी एकही समर्थन दिलेलं नाही. 108 भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. 108 आमदारांपैकी एकही आमदारांनी लेखीमध्ये दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनाचं समर्थन आहे असं एकही पत्र आम्हाला दिलेलं नाही आहे. मग पत्र जर दिलेलं नाही आहे याचा अर्थ भारतीय जनता पार्टीचं हे आंदोलन कशावरून आहे. म्हणून म्हटलं त्यांना भूमिका घ्यावी लागते, कारण ते लोकप्रतिनिधी आहेत म्हणून. आणि आमचं आव्हान असेल भारतीय जनता पार्टीच्या लोकांना देखील, जर तुम्हाला हक्काने म्हणायचं असेल मोर्चा आमचा आहे तर पहिल्यांदा आमदारांचे लेटर सुद्धा आणले पाहिजेत. कारण जनसमर्थन आपण नकारात्मक विचार करून न करता सकारात्मक विचार करूयात. जेवढे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, एकट्या चंद्रकांत दादा पाटलांनी त्यांच्या लेटर पॅडवरती जरी लिहून दिलं 108 आमदारांचं समर्थन आहे या मुद्द्याला, तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचं समर्थन मिळू शकतं. त्यामुळे कुठल्याही पक्षाच्या आमदारांनी आजही लिहून दिलेलं
नाही आहे. आम्ही राजूदादांचं स्वागत करू की 2 दिवस अगोदर राजसाहेबांची स्टेटमेंट होती, कोण उतरते मी बोलल्यानंतर बघतो, पण तरीसुद्धा राजूदादा पाटील एक आगरी समाजाचे होतकरू नेतृत्व म्हणून किंवा पक्षाचा आदेश न जुमानता ह्या आंदोलनात सहभागी झाले होते. अनेक आमदार झाले होते, पण त्यांना तो चॅलेंज होता, त्यांनी तो चॅलेंज स्वीकारला आणि सहभागी झाले होते. असे प्रामाणिक आमदार देखील आहेत ज्यांना आपण गौरवलं पाहिजे की बरं नाही अशी व्यक्ती आहे. आता कपिलदादा पाटील सुद्धा आहेत, ते केंद्रीय मंत्री आहेत, ते सुद्धा या मुद्द्यावरती चर्चा करतात, अनेक लोक करतात. त्यामुळे हा मुद्दा सकारात्मक घेऊन आपण समाजामध्ये काम करतो आणि समाजामध्ये चर्चा आहे की आता जर नाही काही झालं तर येत्या 24 तारखेला बंद पुकारलेला आहे आणि या बंदामध्ये आम्ही सर्व लोक सहभागी आहोत. आणि केवळ 27 गावाचं हे आंदोलन नसणार, तर 5ही जिल्ह्याची लोक आम्ही त्या 27 गावांना मदत करणार. गाववाईज त्याची ड्युटी लागलेली आहे. या 24ला कोण असेल, 25ला कोण असेल, 26 त्याचा सेक्युलरसुद्धा आपण सोशल मीडियावरती पाठवलेला आहे आणि या सेक्युलरप्रमाणे ते आंदोलन होणार आणि त्या सेक्युलरनुसार आम्ही सुद्धा त्यांना सहकार्य करणार आहोत. जरी आम्ही रोहकर असलो तरी आम्ही याला सहकार करणार आहोत. नक्कीच सर, म्हणजे ज्याप्रमाणे आज आपण आपल्या या बातमीपत्रामध्ये चर्चासत्रामध्ये आपण जी काही बातचीत साधलेली आहेत की ह्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव का लागलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे तेथील विमानतळाच्या बाबतीतले काही प्रश्न असेल त्याबाबत आपण आज चर्चा केली. त्याबद्दल दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूजकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद. आपण आमच्याशी ही जी काही बातचीत साधली त्या निमित्ताने. तर नक्कीच आजचं जे काही आपलं चर्चासत्र झालेलं आहे ते इथेच संपन्न झालेलं आहे. आपण अनेक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आमच्या दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूजला सबस्क्राईब करा आणि बातम्यांचा आढावा घेत राहा. तर पुढे देखील आता आपण जाऊयात आणि त्याचप्रमाणे तेथील जे काही दिग्गज आहेत त्यांचं यावरचं मत काय आहे ते लवकरच जाणून घेऊया. धन्यवाद.